येतो हळूहळू येईल. एकाएकी हळूहळू 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 साधना करीत राहा, जीवनामध्ये ते कामाला येईल. मोतीराम महाराज जन्मभर परमार्थ पुण्य कर्म केलं, नाना तऱ्हेचे भोग महाराजांना जीवनात प्राप्त झाले. आणि काय नव्हतं मोतीराम महाराजांना? अहो जीवनात तसा महात्मा नाही, पण पुण्यकर्म जरी करत असले तरी पायात आया वागवं असणार ना. प्रारब्धाचा भोग आहे. भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणूनी मनी मानवणे केलो. जे आहे ते भोगावर ठेविले आनंदे चित्ते असू द्या वे समाधान. महाराज सांगा वेद काय शंकासूर त्याची वागवी. शंकासूर नावाच्या दैत्यानं वेद खाल्लेले बघा पुराणामध्ये काय. भगवंताने त्या शंकासुराला मारलं आणि त्या शंकासुराच्या हाडापासून शंख तयार केला आणि त्याच्यातून पवित्र ध्वनी बाहेर पडतो. शंखाचा ध्वनी जर ऐकला तर माणसाच्या शरीरातले अनंत रोग निघून जातात. शुगर ज्या माणसाची वाढलेली आहे तर शंखाचा आणि घंटीचा नाद जर ऐकला तर शरीराची लेवल बरोबर येते. घंटी पितळीची का काश्याची, काश्याची घंटी जर असली आणि वाजवली तर आपल्या शरीरामध्ये अनंत रोग स्थिरावतात. आणि शंखाचा ध्वनी जर ऐकला तर मन स्थिर होतं. फक्त एवढंच आहे, शंख बाईनं वाजवणे आणि बाईनं वाजवलेला शंख ऐकू नये.